त्यांच्या कुटुंबाची फारच दुर्दशा झाली आहे। असं झालं ते खरंच खूप वाईट झालं, पण याच्यामध्ये माझा काहीच दोष नाहीये याची खात्री पटली आहे ना तुझ्या? तुमचा काही दोष नाहीये हे स्वतःच्या मनाला पटवून देताना थोडा त्रास झाला, पण नशिबाचाच खेळ आहे असं म्हणून मी विसरून गेले। तरीही मी तुम्हाला सांगत होते, ताईला पसंत केलेल्या पुरुषाशी मला लग्न करायचं नाही, तरी देखील तुम्ही माझ्या हे स्थळ गळी उतरवलंच। तुम्ही त्याला सारखं खोदून खोदून का विचारताय? आपल्याला सांगण्यासारखं त्याच्यापाशी काही नसेल। हे बघा, त्यांनी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं ना, मग त्याची इच्छा नाही तोपर्यंत आपण त्यांच्या भानगडीत पडण्याचं आपल्याला काहीही कारण नाही। काय ग ज्योती, तू गप्प आहेस याचा अर्थ येत्या रविवारी पाहण्याचा कार्यक्रम ठरवायचा का? त्यानंतर आईनेच माझा सांभाळ केला, माझे सगळे हट्ट पुरवले। एवढंच नाही तर मला वडील नाहीये त्याची जाणीव सुद्धा होऊ दिली नाही तिने कधी, आणि म्हणूनच मी तिचं मन कधी दुखवत नाही। ते सांगेल ते सगळं ऐकतो। हा माणूस माझाही संसार मोडायला निघालाय। कोण माणूस? प्रतीक। तायडे, काय झालं र? ताई, आपण भाऊजीला न सांगता कोल्हापूरहून इथं निघून आलो, हे काही बरोबर नाही झालं। भाऊजी जाम चिडल्यात। चिडत्याल तर चिडू देत, आपल्याला तिथं अकलूजला राहायला सांगून स्वतः मात्र म्हामईला निघून गेले। आता म्हामईलाच गेलं का आणखी कुठं कोणला ठाव। शर्मिलेला म्हामईला धाडलंया, यांना ओळखणारी 2-4 माणसं तिला ठाव आहेत। आणि हे म्हामईला कुठं राहतात हे बी तिला ठाव आहे। आता बघ शर्मिला काय बातमी आणते ते, आणि मग ठरवू ह्या माणसाचं घर राहायचं का नाही। ताई, असं का बोलायला लागली तू? आणि मग काय करू तर? जो माणूस काय बी पत्त्या लागू देत नाही तर मी ऐकली ना काय झुरत मारायचं व्हाय र? रोज का काय बी काम करा असं झालंय बघ। दादा तुला बी सांगते, तू गावाकडे जा, मी ऐकली काय ते बघून घेईन। नाही, तुला एकलीला सोडून मी गावी जाणार नाही। मोठी आली आहे, झाशीची राणी नव्ह तू? माग एकदा हे इन्स्पेक्टर आपल्या घरी आलं
आणि मला म्हणले या माणसानं माझं पिस्तूल चोरलं या, म्हणून विचारलं या माणसाला, अव तुम्ही ते पिस्तुलाचं काय केलं? पर काय बी सांगा ना. आणि अशा माणसावर विश्वास ठेवायचा व्हय? दादा तू आंघोळ करून घे आणि जास्त विचार करू नकस. कोण हाय का घरात? बाई कोण तुम्ही? मी अंजली घोरपडे, कालच तुमच्या शेजारच्या खोलीत राहायला आली. तुम्ही आईशी बोललात? कशाबद्दल? मी तुम्हाला सकाळी म्हणले होते ना पैशांबद्दल. तुम्ही म्हणाला होता आईशी बोलतो म्हणून. म्हणालो होतो खरा, पण अगं धीरच नाही झाला. एवढे पैसे मागायचे म्हणजे. तुमचा धीर होत नसेल तर मी बोलू का आईशी? अगं पण इतके पैसे नाही, म्हणजे इतके पैसे डिपॉझिट करायला लागतात. असं कोणतं प्रोडक्ट आहे ते? कॉस्मेटिक आयटम्स आहेत आणि मला त्यातलं बरंच नॉलेज आहे, त्यामुळे मी चांगला बिझनेस करू शकते. त्यामुळे 4 ओळखी होतील आणि माझा वेळही जाईल. घरात बसून खूप कंटाळा येतो. सीमा अगं एवढाच कंटाळा येत असेल तर आपण 2 दिवस सुट्टीला जाऊन येऊया. नाही तसंही लग्न झाल्यानंतर आपण बाहेर गेलोच नाहीये ना. सीमा, हनीमूनचा विषय काढल्यावर तू प्रत्येक वेळी का टाळतेस? नाही, कुठं टाळतीये? जाऊ ना आपण हनीमूनला, पण आता लगेच नको. माझ्या डोक्यात काही प्लॅन्स आहेत, ते पूर्ण झाले की जाऊ. आणि तोवर माझं कशातही लक्ष लागणार नाही. आणि मोहन, शारीरिक सुख ही अशी गोष्ट आहे की त्याचा आनंद उपभोगायचा असेल तर आपली मनस्थिती चांगली असली पाहिजे. आणि सध्या मी त्या मनस्थितीत नाहीये. सीमा, जर मी आईकडून 2 लाख रुपये मिळवून दिले तर काही फरक पडणार आहे? हो, नक्की होईल. ठीक आहे. घ्या. अव काय आहे वहिनी, तुम्ही कधीच गावाला गेला होतात, आज आलात म्हणून मी आज तुम्हाला विचारायला आले होते की काय हवं नको म्हणून, तर तुम्हीच मला चहा पाजता वय? काय नाही, समदा हाय बघा घरात. तुम्ही चहा घ्या की. ताई, तुम्ही कोणा गावाकडच्या? म्या कराडची. अहो काय सांगू वहिनी, माझी बिगत तुमच्या वाणीच आहे बघा. म्हणजे? अहो वहिनी, माझं धनी गेलं 6 महिने झालं कोल्हापुरात नोकरी हुडकायला जातो म्हणून सांगून गेले. ते माघारी परतलाच नाही अजून. त्याला हुडकाया मी आधी कोल्हापुरात आले,
वळकीनं ही शेजारची खोली घेतली. शेजारी पाजारी बोलणं झालं तेव्हा तुमच्याविषयी कळलं बघा. तुमचा धनी बी. आता काय सांगू ताई, काय बी सुधारणा झालंय बघा. पोलीस घरला येऊन गेलं तरी हो माणूस काय बी सांगायला तयार नाही. आता मम्मीला जातो म्हणून सांगून गेलेत, पण नेमकं कुठं गेले देवच जाणं. ताई आता एवढं मोठं हे कोल्हापूर, तेव्हा तुम्ही तुमच्या धान्यासनी हुडकणार कुठं? आता कोल्हापूर म्हणजे 50 लोकांची वस्ती नाही. माझं ऐका, सरळ माघारी फिरा. हे गाव तुम्हासनी नौकं आहे. आता नवऱ्याला हुडकायला आलेली बाई एकली वन फिरत्या कळल्यावर पुरुष माणसाची नजर चांगली राहत नाही. तवा माझं ऐका, सरळ माघारी जावा. नाही बहिणी, मी कौल लावून आली बघा. माझं धनी मला इथंच सापडतील. काय ओळखलं का? इन्स्पेक्टर संजय भोसले साहेब नव? हो. या बाई कोण? माझ्या शेजारी राहतात. बहिणी मी नंतर येते बघा. अहो पर नंतर येते. कुठे? कुणाल कुठे? मम्मीला जातो म्हणून सांगून गेल्या ते, पण नेमकं कुठं गेले मला ठाव नाही. मुंबईला? आई जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल. ते सीमाच्या घरून जे पैसे मिळालेत ना ते तुझ्याच अकाउंट मध्ये आहेत ना? हो. का रे? नाही काही नाही. फिक्स मध्ये ठेवलेस की ठेवणार आहेस? ठेवले नाहीये पण ठेवणार आहे. का? नाही सीमा विचारत होती. का? कशाला विचारत होती? त्यातले थोडेसे रुपये हवे होते तिला बिझनेस करण्यासाठी. बिझनेस? तर हे काय नवीन खूळ निघाल्याच्या डोक्यात? काही नाही, एक कंटाळा आलाय म्हणत होती घरात बसून. अरे मग नोकरी कर म्हणावं, बिझनेस कशाला? पूर्वी केला होता का कधी? हा अगं जाऊ देत ना आता. एवढं म्हणते तर काय हरकत आहे करायला. बर, कुठला बिझनेस करायचं म्हणते? कॉस्मेटिक मटेरियलचा. तिला नॉलेज सुद्धा आहे त्याच्यामध्ये, सांगत होती. ठीक आहे,
दे मग तुझ्या अकाउंट मधून पैसे दे. अगं आई असं काय करतेस? माझ्या अकाउंट मध्ये कुठे तेवढे पैसे? एवढे म्हणजे किती? अरे बोल ना, गप्प का बोल ना. 2 लाख. 2 लाख? नाही 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 नाही, एवढे पैसे मी नाही देणार बाबा. तो बिझनेस चालला नाही तर गेले ना पैसे पाण्यामध्ये. नाही, तिला म्हणावं कंटाळा येत असेल तर नोकरी कर, चांगला वेळ जाईल, चांगली शिकलेली आहे, 20-25 हजाराची नोकरी सहज मिळेल तिला. आपल्याला फॅक्टरी टाकायची का? हा नको नको, हे बिझनेसचं खूळ नको, काढून टाक म्हणा. जा, मी 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 सांगितलं म्हणून सांग. जा जा जा. टवळी मेली, मला पैसे मागतीये. कधी आला होता तुला फोन? प्रतीकला फोन झाल्यावर मी लगेचच तुला फोन केला. हे माझं तर डोकंच काम करत नव्हतं. नेमकं काय बोलणं झालं तुमचं? तेच म्हणजे तुला सांगितलं ते. मग तू काय म्हणालास त्याला? मी काय बोलणार त्याला? अरे असा कसा माणूस आहेस तू? एक माणूस तुला फोन करून सांगतो की तुझी बायको त्याच्या मागे लागलीये आणि तू हे सगळं शांतपणे ऐकून घेतोस? तुला अर्थ कळतोय का ह्याचा? याचा अर्थ असा होतोय की तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस. तसं नाहीये माधुरी. तसं नाहीये कसं? अरे मग झापलं का नाहीस तू त्याला? ते सोड, मला आधी सांग नेमकी भानगड काय आहे? भानगड कसली? अवी ऍक्च्युअली ना प्रतीकचं स्थळ मला आलं. साहजिकच आहे, मी त्याला नकार कळवला. पण प्रतीकच्या वडिलांचं असं मत होतं की सरदेसाईंची मुलगीच आपल्या घरी सून म्हणून यावी. मग त्यांनी प्रियाला मागणी घातली. ते स्थळ मला आलं होतं म्हणून प्रियाने नकार दिला. पण मम्मी पप्पांनी त्याला खूप समजवलं. प्रतीक मुलगा खूप चांगला आहे, तुला सुखात ठेवील, असं तसं. मग काय, प्रिया तयार झाली, लग्न झालं. पण पहिल्या दिवसापासूनच प्रिया आणि प्रतीक मध्ये खटके उडत आले. एक दिवशी तर प्रकरण बरंच वाढलं. प्रिया घरी निघून आली. नक्की काय प्रकरण आहे हे विचारण्यासाठी मी प्रतीकला भेटले. तर प्रतीकने मला सांगितलं की तुझी बहीण जर सुखी राहायला हवी तर मी लगेचच तिकडनं निघून आले. मी मम्मी पप्पांना हे सगळं सांगतच होते आणि तुझा फोन आला आणि आता तू हे सगळं सांगतोयस. अरे काय करावं या माणसाचं? मी तुला खरं सांगू का, प्रियाने डिवोर्स घेणं उत्तम. माधुरी, इतकं सगळं घडलं आणि तुम्हाला आता सांगतेस? दिस इज नॉट फेअर माधुरी. याला ट्रान्सपरन्सी म्हणत नाही. अवी
अवी, मी केस मागे घेतलेली नाहीये. माझ्या नवऱ्यानं त्या इन्स्पेक्टर भोसलेंना पैसे देऊन 50,000 रुपये देऊन ती केस दाबून टाकली. त्या इन्स्पेक्टरनं काही चौकशी सुद्धा केलेली नाहीये त्या तक्रारीची. आणि एरवी सुद्धा तुझ्याशी कधी हसता बोलताना तर मला कधीच दिसलेली नाही. आणि आता तर काय बिझनेस करायचं म्हणते. वा, 2 लाख रुपये मागते माझ्याकडे. खोटं खोटं वाटतंय मला हे सगळं. खोटं खोटं वाटतं.